नमस्कार मित्रांनो, मी राजकीय आशी तुम्हा सर्वांसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर या व्हिडिओ मार्फत मी एकनाथ शिंदे यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहे। तो प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे तुम्ही शिवसेना कशी चालवणार। मग आपण 2 वर्षापूर्वी पाहिले तर शिवसेना हा एकच पक्ष होता। काही दिवसांनंतर तो फुटला आणि त्यामध्ये 2 गट तयार झाले। पहिला गट एकनाथ शिंदे गट व दुसरा गट उद्धव ठाकरे गट असे 2 गट झाले। मग त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेमधील बरेचसे आमदार हे शिंदे गटामध्ये गेले। तसेच एकनाथ शिंदे बरोबर शिवसेनेतील बरेचसे खासदार देखील शिंदे गटामध्ये गेले व काही दिवसांनंतर इलेक्शन कमिशनने सुद्धा शिंदेची शिवसेना ही खरी शिवसेना आहे असा निर्णय दिला व तसेच शिवसेनेचे निवडणुकीचे जे चिन्ह आहे ते ज्या चिन्हावर आजपर्यंत निवडणुका लढवत आले जिंकत आले ते चिन्ह देखील इलेक्शन कमिशनने एकनाथ शिंदेंना देऊन टाकले। तर याविषयी माझ्या मनामध्ये 8 मुद्दे उपस्थित झालेले आहेत, तेच मी ह्या व्हिडिओ मार्फत तुमच्या समोर मांडणार आहे। मुद्दा पहिला, एकनाथ शिंदे तुम्हाला किती जागा मिळतील हे देखील भाजपाच ठरवते। मुद्दा दुसरा, एकनाथ शिंदे तुम्हाला कोणत्या जागा लढवायला मिळतील हे देखील भाजपाच ठरवते। मुद्दा तिसरा, एकनाथ शिंदे तुम्हाला कोणत्या जागेवर कोणता उमेदवार लढवायचा आहे हे देखील भाजपाच सांगते। मुद्दा चौथा, तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळणार का उपमुख्यमंत्री पद मिळणार का काहीच मिळणार नाही हे देखील भाजपाच ठरवते। मुद्दा पाचवा, एकनाथ शिंदे तुमच्या गटाला किती मुख्यमंत्री पदे मिळतील हे देखील भाजपाच ठरवते। मुद्दा सहावा, तुमच्या गटातील कोणाला मंत्रिपदे मिळतील हे देखील भाजपाच ठरवते। मुद्दा सातवा, तुमच्या गटाला कोणकोणत्या खात्याचे मंत्रिपदे मिळतील हेही भाजपाच ठरवते। मुद्दा आठवा, तुमच्या गटाला कॅबिनेट मंत्रिपदे किती मिळतील आणि राज्य मंत्रिपदे किती मिळतील हेही भाजपाच ठरवते। मग माझा प्रश्न तोच आहे की एकनाथ शिंदे तुम्ही शिवसेना कशी चालवणार। जर एवढं सगळं जर भाजपाच ठरवणार असेल तर शिवसेना तुम्ही कशी चालवत आहेत किंवा कशी चालवणार। माझ्या या 8 महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच, तोपर्यंत थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।